महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चा झाली, ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संदर्भात जी काही घटना घडली आणि ते त्या ठिकाणी आपल्यातनं निघून गेले त्याच्या तपासाच्या संदर्भात पहिल्यांदा तर या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की दोन प्रकारे तपास चाललेला आहे। एक प्रकार CID करते, दुसरं आपल्याला माहिती आहे की AAIB करते। एक मुद्दा या ठिकाणी आला की आपण CBI ला लिहिलं होतं, मग CBI ने इन्क्वायरी का घेतली नाही। CBI ने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की AAIB चा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट यातला महत्त्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही घेऊ शकतो, त्याच्या आधी आम्ही काही घेणार नाही। त्यामुळे त्याची आपण वाट पाहतोय। याच्यामध्ये आत्तापर्यंत CID ने जो तपास केला आहे त्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती। त्यांचं बँक खातं, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केटमधली गुंतवणूक हे सगळं काही तपासलेलं आहे, पण त्यात कुठलंही काही संशयास्पद आढळलेलं नाही। बाकी सगळे जेवढे फुटेज आहेत ते मिळवलेले आहेत, त्याचं विश्लेषण केलेलं आहे। जे काही अवेलेबल साक्षी पुरावे आहेत ते तयार केलेले आहेत, पण अर्थातच या ठिकाणी AIIB चा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे। त्याही संदर्भातली माहिती मी घेतली आणि त्या माहितीमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जेवढे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट्स होते जे डाउनलोड करायचे होते ते 100% डाउनलोड झालेले आहेत। आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही। जे रिकन्स्ट्रक्ट करून डाउनलोड करायचं होतं ते पण झालेलं आहे। त्यामुळे ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे आणि एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्या समोर त्यांनी आणलेला आहे। मी आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली। केंद्र सरकारला आणि मंत्रालयाला आणि माननीय मंत्री महोदयांना मी विचारलं साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे। त्यांनी मला हे सांगितलं की साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल, अंतिम रिपोर्ट जो आहे। आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे। हा रिपोर्ट आल्यानंतरच, आणि जसं काल रोहित पवार म्हणाले 3-3, 4-4 वर्ष लागतात, हे खरं आहे, पण या केसमध्ये स्पेशली आपल्या केंद्र सरकारने विनंती केली आहे, कारण परदेशातले सगळे तज्ज्ञ याच्यात घेतलेले आहेत, अमेरिकेतली एजन्सी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे, आणि म्हणून त्यांना विनंती केली आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलं आहे। आणि म्हणून आपण म्हणजे दुर्दैवाने असं म्हणू नये, पण दादांची जी काही पुण्यतिथी येईल त्याच्या अगोदर हा रिपोर्ट यावा अशा प्रकारचा प्रयत्न, आणि तो रिपोर्ट येईल। आणि हा रिपोर्ट आल्यानंतर मग CBI असेल किंवा CID पण असेल, आता CID पण त्याच्यावरच अडकलेलं आहे, कारण वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजू शकत नाही, ते धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत। म्हणून मला असं वाटतं की कोणी हा विचार करण्याची आवश्यकता नाही। आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे। केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते। एक त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही कर्नाटकात FIR केला, तो तुम्ही CID ला पाठवून दिला। पुन्हा एकदा समजावून सांगतो की ते तर जाऊ द्या, म्हणजे ते इंटरस्टेट FIRचं तर मी मागच्या वेळेसच सांगितलं। FIR नंतरची प्रोसेस काय आहे? FIR नंतरची प्रोसेस आहे चार्जशीट करणे, त्याकरता चार्ज तयार करावा लागतो। FIR मध्ये तुम्हाला कोण दोषी आहे हे FIR नंतर फायनल करावं लागतं, की बाबा देवेंद्र फडणवीस आहे, जयंत पाटील आहे, रोहित पवार आहे, कोणीतरी जो कोणी असेल त्याला दोषी, आणि त्याच्यावर चार्ज फ्रेम करावा लागतो, तर त्या FIR ला अर्थ आहे। तो चार्ज फ्रेम करण्याकरता पहिल्यांदा तुम्हाला इनिशियली कोण दोषी आहे हे ठरवावं लागेल। ते जोपर्यंत AIIB चा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही ठरवू शकत नाही। आणि म्हणून हा जो काही या ठिकाणी म्हणजे तुम्हाला वाटतं तुम्ही पायलटवर करा म्हटलं, कंपनीचा मालक त्याच्यावर करा म्हटलं, तुम्हाला त्याच्याकरता ही प्रिलिमिनरी इन्क्वायरी लागेल ना। आणि प्रिलिमिनरी जो काही आता जो पहिला रिपोर्ट आला त्याच्या आधारावर करता येतं का? नाही करता येत। त्यामुळे फायनल रिपोर्ट तुम्हाला यावा लागेल। भावना महत्त्वाचीच आहे, पण शेवटी कायदा भावनेने चालत नाही। उद्याला कोर्टात गेला, कोर्टातनं
एका मिनिटात कोर्ट सांगेल की असं कसं तुम्ही केलं, आणि मग चपराक बसेल आपल्याला. म्हणून मी पुन्हा सांगतो, या प्रकरणाचं सत्य बाहेर आल्याशिवाय आम्ही चूप बसणार नाही. काही झालं तरी ते सत्य बाहेर आणू, त्याकरता त्याचा जो काही योग्य पाठपुरावा आहे. कर्जमाफीच्या संदर्भात बरीच चर्चा या ठिकाणी झाली. पहिल्यांदा तर अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की कर्जमाफी हा एक परिस्थितीची आवश्यकता म्हणून आपण करतो. कुठल्याही कर्जमाफीने शेतकरी कधी श्रीमंत झाला नाही, तर होऊ शकत नाही. पण त्यावेळी शेतकऱ्याला क्रेडिटवर्दी बनवायचं, जेणेकरून त्याला सावकाराकडे जावं लागणार नाही, हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आपल्या कर्जमाफीचं असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू. खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही, कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत. पण आम्ही तसं केलं नाही. आम्ही ठरवलं की शेतकरी अडचणीत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे, आणि कर्जमाफीचा निर्णय आपल्या सरकारने केला. आता याच्यामध्ये आपण काय काय केलं, तर कर्जमाफी असेल, एकवेळ समझोता असेल, प्रोत्साहनपर लाभ असेल. खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून लक्षात आणून दिली पाहिजे की या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीची देतं शेतकऱ्यांना. 25,000 कोटी रुपये दरवर्षी. हे पैसे भरावे लागतात, हे माफ नाही होत, हे भरावे लागतात दरवर्षी. पहिल्या वर्षी 20,000 कोटी, 22,000 कोटी, 25,000 कोटी हे पैसे आपण भरतो. आणि एकूण जर आपण कृषी विभागाचा आजचा आउटले बघितला, सगळं मिळून वेगवेगळ्या योजना आणि देणाऱ्या सबसिडी, तर तो 95,000 कोटी रुपयाचा आहे. 95,000 कोटी रुपये. आणि हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेतला. आपण राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सगळ्यांची बैठक घेतली, आणि या ठिकाणी त्याच्या आधारावर सगळा डेटा घेतला, आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली. आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे. खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे. आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती. यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय. आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही. इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे याच्यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला होता. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज भरलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी भरलेलं नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय करायला घेतला त्यावेळी आपण एक प्रवीण परदेशींची कमिटी तयार केली होती. आणि या कमिटीला आपण काही लॉंग टर्म, काही शॉर्ट टर्म अशा पद्धतीनं काही सूचना द्यायला सांगितल्या होत्या. त्यामध्ये सूचना देत असताना काही लॉंग टर्मच्या दिल्या, काही शॉर्ट टर्मच्या दिल्या. पण एक गोष्ट प्रकर्षाने त्यांनी मांडली. खरं म्हणजे बोलताना रोहितजींच्या ते लक्षात आलं नाही. ते असं म्हणाले की नैतिकतेवर शेतकऱ्यांच्या प्रश्न दिनवत. नैतिकतेवर नाही, त्यांनी त्या ठिकाणी जे मांडलं आहे, महाराष्ट्र एकमेव राज्य आहे की ज्या राज्यामध्ये 17 मध्ये कर्जमाफी, 20 मध्ये कर्जमाफी,
26 मध्ये कर्जमाफी, असं कुठेच झालं नाही. त्यांनी चिंताही मांडलेली आहे की बँकिंग सिस्टीमचं काय होईल. बँकेमध्ये कर्ज परत करण्याची जर म्हणजे असं एक शेतकरी प्रामाणिकच आहे, पण जर माहिती आहे की दरवर्षी सरकार करणारच आहे, तर मग वाट पाहतो माणूस, कशाला भरायचं बाबा कर्ज, खरंच करतायत का हे. आणि म्हणून त्यांनी इन्स्टन्सेस मांडले आहेत की कशा पद्धतीनं बँकांची परिस्थिती खराब होते. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की काहीतरी डिस्टन्स ठेवा. ज्या लोकांनी कर्जमाफी मिळवली आत्ता नुकतीच किंवा मागच्या कर्जमाफी योजनेत, त्या लोकांना जर पुन्हा कर्जमाफी त्यातले जर काही झाले असतील तर त्या ठिकाणी तुम्ही एक विविक्षित रक्कम त्याकरता भरा. पहिल्यांदा तर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांना घेऊच नका, नाहीतर बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होईल. पण मग त्यांनी सांगितलं की विविक्षित रक्कम भरा, काही रक्कम त्यांना भरू द्या, म्हणजे मग या ठिकाणी बँकिंग सिस्टीम चालेल. आता मुश्रीफ साहेब या ठिकाणी आहेत. मुश्रीफ साहेब आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोज सांगायचे की लवकर तारीख घोषित करा, कोणी कर्जच भरत नाही. आमच्या कोल्हापूर बँकेमध्ये रेग्युलर कर्ज भरणारे लोक होते, पण कोणी कर्जच भरत नाहीये. तारीख घोषित झाली, बरोबर भरले सगळ्यांनी, नंतरच्या लोकांनी कर्ज, आणि पुन्हा त्या बँकेची परिस्थिती. आज तुम्ही बघा, नागपूरची आमची बँक 90% नागपूरची बँक मागच्या घोट्यात बुडली. आज शेतकऱ्यांच्या तुलनेत सगळ्यात कमी जर कर्ज कुठे मिळत असेल तर ते नागपुरात मिळतं, कारण बँक नाहीये. जिथे जिथे बँका बुडल्या त्या त्या ठिकाणी ही परिस्थिती तयार झाली. आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्याला तर कर्जमाफी द्यायचीच आहे, पण सोबत बँकिंग सिस्टीम करता काही शिस्त लावणं हे देखील गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीची शिफारस